श्रीनाथ विद्यालय सोनके येथील सहशिक्षक शांतीनाथ महादेव इंगोले यांची ऑनलाईन फरक बिले मुख्याध्यापकाकडून पाठवली जात नसल्याच्या निषेधार्थ इंगोले यांनी 22 डिसेंबर 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे। गेल्या 2 दिवसापासून हे उपोषण सुरू असून या प्रकरणात शिक्षक अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे। माहितीनुसार शांतीनाथ इंगोले यांची वैयक्तिक मान्यता 25 एप्रिल 2023 रोजी मिळाली असून 3 मे 2023 रोजी शालार्थ आयडी प्राप्त झाला आहे। जून 2023 पासून त्यांना शाळेमार्फत नियमित वेतन मिळत आहे। मात्र 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीतील 17,21,637 रुपये इतकी फरक बिलाची रक्कम 24 नोव्हेंबर 2025 रोजी वेतन अधीक्षक माध्यमिक कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आली असतानाही ती आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आलेली नाही। याशिवाय 28 मार्च 2018 ते 31 डिसेंबर 2018 कालावधीत 2,83,921 रुपये इतकी फरक रक्कम मुख्याध्यापकांनी ऑफलाईन स्वरूपात शिक्षकांकडे दिली आहे। मात्र सदर रक्कम वेतन अधीक्षक कार्यालयात ना ऑफलाईन इन्व्हर्ट करण्यात आली आहे ना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आली आहे, असा आरोप इंगोले यांनी केला आहे। सध्या फरक बिले ऑनलाईन पद्धतीने पाठवण्याची प्रक्रिया सुरू असतानाही गेल्या 2 वर्षांपासून मुख्याध्यापकांकडून ऑनलाईन बिल पाठवण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे इंगोले यांचे म्हणणे आहे। परिणामी मुदतीत बिले न गेल्याने आपली मोठी आर्थिक रक्कम अडकल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या अन्यायाविरोधात शेवटचा उपाय म्हणून शांतीनाथ महादेव इंगोले यांनी कुटुंबासह उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून बिले ऑनलाईन पाठवण्याची कारवाई करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर शांतीनाथ महादेव इंगोले यांचे नेमके म्हणणे काय आहे हे जाणून घेणे आता महत्त्वाचे ठरत आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। नमस्कार, मी शांतीनाथ महादेव इंगोले सहशिक्षक श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढरपूर। विषय मुख्याध्यापक ऑनलाईन फरक बिल पाठवत नाही म्हणून उपोषण करत असल्याबाबत मला 3 वर्ष झालं संस्था, आता ही 3रं वर्ष चालू आहे। मी दरवर्षी त्यांना फरक बिल मागतो आणि डिसेंबर महिन्यात संपलं की ते म्हणतात देऊ पुढच्या वर्षी। त्यांना असं करत हे 3रं वर्ष आहे आणि मागितलं तर संस्था भांडण काढते, शिवीगाळ करते आणि शाळेवर येऊन मला संस्थेचे अध्यक्ष यांनी मला शिवीगाळ केली, तुला चपलीने मारेल, आईवरून शिवी दिली। हेडमास्टर महेश इंगोले देत नाही, जा करायची जा, विनंती केली, हात जोडले, पाय पडलो, सर्वांना नेलं, घरच्यांना नेलं, सासू सासऱ्यांना नेलं, तरी त्यांना काही फरक पडत नाही। आणि केस माघारी घे, नाहीतर तुला उपोषण मागून घे, नाहीतर तुला महिलाच्या ह्याच्यात अडकवून टाकेल, उपोषण माघारी घे। ज्या दिवशी मी सोमवारी बसलो त्या दिवशी मला मुख्याध्यापकांनी सांगितलं अर्ज काढून घ्या, नाहीतर खोट्या गुन्ह्याखाली तुम्हाला अडकवण्यात येणार आहे, तुम्ही विचार करा। अशी दमदाटी होत आहे, मला त्यांच्यापासून धोका आहे, माझ्यावर अन्याय होतोय। मी आज गेली 14 वर्ष झालं शाळेमध्ये कार्यरत आहे। 5वी ते 7वीचा वर्ग माझ्याकडे आहे। मी हक्काचं मागतोय। मी सर्वांचा पगार काढला, सर्वांची फरक बिले काढली आणि त्यांना काय असेल ते दिलं, पण तरी पण ते ऐकायला तयार नाहीत। कायम शिवीगाळ करतात, कायम माझ्यावर अन्याय करतात, कुठल्या तर गुन्ह्याखाली अडकवेल। आता तर त्यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांना फोन करून काल तर त्या 2 महिला तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे, नाहीतर तुम्ही उपोषण माघारी घ्या। आम्ही आता एकच निर्धार ठरवला आहे, मी, माझी फॅमिली, माझा मुलगा, माझी बायको, माझे सासरे, जोपर्यंत माझा फरक बिल मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही। प्रशासनानं आणि पोलीस स्टेशननं माझी दखल घ्यावी आणि माझ्यावर मी उपोषण करतोय म्हटल्यानंतर यांनी सोमवारपासून केसेस चालू केलेले आहेत। त्याला कानावर येत आहेत, त्याला
जबाबदार तेच दोघं राहतील. माझ्या जीवितास धोका काय झाल्यास तेच संस्था जबाबदार राहील, अध्यक्ष मुख्याध्यापक जबाबदार राहील. माझा फक्त फरक बिल मिळण्याकरता मी बसलेलो आहे. माझ्या हक्काचं ह्यांच्या खिशातलं मी मागत नाही. माझ्या हक्काचं मला देत नाहीत म्हणून मी 3 वर्षानंतर मी पहिल्यांदा मी उपोषणाला बसत आहे. शासनाने माझी दखल घ्यावी, शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, काय असेल ते न्याय निवाडा करावा शासनाने, एवढीच. माझं बिल आहे 21 लाखाचं आहे. बिल त्यांनी मला अशा पद्धतीने दिलं होतं. तर हे बिल असं चालत नाही. ह्यांनी 2 महिन्यापूर्वी दिलं होतं, पण ऑनलाईन चालू नसल्यामुळं अधीक्षक वेतन काही घेतलं नाही. मग ते बिल माझ्याकडेच होतं आणि ऑनलाईन चालू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो, हे बिल सादर केलं, तर ते म्हणाले शाळेतून ऑनलाईन करायला लागतं. मग मी शाळेमध्ये गेलो, त्यांना ही प्रिंट दिली, याची पोच दिली, की म्हणलं मुख्याध्यापक साहेब हे काय चालत नाही, तुम्ही ऑनलाईन शाळेतून करायला सांगितलेलं आहे. मग त्यांनी काही विचार केला नाही. ते म्हणले अध्यक्षाकडे जा, ते म्हणले ह्याच्याकडे जा, टोलाटोली करतात आणि तुम्हाला काय करायची करा आणि तुम्हाला उपोषण करा. त्याला काय शिक्षणाधिकाऱ्याकडे मी गेलो होतो, विनंती केली होती 18/12ला विनंती केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी फोन केला त्यांना, यांचं का बिल पाठवलं नाही, तर ते म्हणले मी पाठवतो 6 वाजेपर्यंत पाठवतो, पण त्या दिवशी पाठवलं नाही. त्यानंतर मग मी उपोषणचा मी निर्णय घेतला आणि मी आज उपोषणाचा माझा 3रा दिवस आहे. माझं ऑनलाईन बिल फरक बिल मिळावं आणि खोटा गुन्हा ते करतायत, मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यापासून मला बचाव मिळावा आणि पोलीस प्रशासनानं न्याय मिळावा यांच्याकडून, एवढीच माझी विनंती.